बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। प्रज्ञाशील करुणाकरा महिमा तुझा अपार, युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार। विश्वशांतीचा मार्ग जो बुद्धाने दिधला, त्या बुद्धाचा धम्म जगिया वंदनीय ठरला। बुद्धाची ही अमृतवाणी करतो मी गुणगान, जम्बूद्वीपातील कपिल वस्तू शाक्य वसती स्थान। शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान, महामाया अन प्रजापती या दोघीही कुलवान। बुद्धामृतवाणी बुद्धामृतवाणी। वचनांचे अर्थ मी बंधन हे सार्थ मी अर्धांगी चिमणे घरटे सजले साजरे बने सुख हे फुलले आजरे। भरले घर हे आनंदाने मन गाते गीत तुझे ऐकना। ला 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 ते प्रतीक तुझी ईश्वरी, सिद्ध मूर्ती सिद्धार्थ गौतम सकलाचा स्वामी। गच्छामि संघं शरणं। या ठिकाणी तो एक फ्लॅट घेतला, घर विकत घेतलं। त्या घराच्या गृहप्रवेशाच्या निमित्त आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण केलं। या ठिकाणी माननीय अलका अशोक एकनाथ वाघमारे व सुनीता अधिकराव अशोक वाघमारे या कुटुंबियांनी त्यांच्या सन्माननीय या ठिकाणी हे वास्तू घर विकत घेतलेलं आहे। वास्तू द्वितीयं शरणं गच्छामि। भगवन्तं अभिवादयामि।
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। देवावर कनकमय मेरो राजे वसंतो संतो संतोष हेतो मुनिवर वचनं सोतो मग्ग सुमग्ग सभ्येषु चक्रवालेषु यखा देवाच्या हनुमंतीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। वाघमारे परिवाराने खरोखर सुंदर असं नियोजन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ह्या निवास मध्ये परिवार हा राहणार पाटील फॅमिली तर्फे इंगळे फॅमिली तर्फे खूप खूप स्वर्ग हा नवा घाट तो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा घाट तो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा। संकल्पित आटपाडी मार्केटचे मध्ये संचालक माझे जावई अधिकराव वाघमारे यांनी खूप कष्ट करून कंपनीमध्ये काम करून चांगल्या पद्धतीनं यश मिळवून कंपनीची सुद्धा आता साहेबांनी त्यांच्या मालक साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा त्याने चांगल्या पद्धतीने कंपनीमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करून कंपनीच्या ह्याच्यासाठी विकासासाठी त्यांनी भरपूर काम केलं आणि कंपनी फायद्यामध्ये आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तरीसुद्धा त्याच पद्धतीने त्यांनी कष्ट करून हे घर आपलं विकत घेतलेलं आहे तर त्यांना विषय परिवारातर्फे मी त्याला मित्र अनिल वाघमारे त्यांनी आज खूप कष्टानं मी त्यांच्या त्या कष्टाचा जवळनं सगळ्या गोष्टी मी पाहिल्यात। पाटील सरांच्या कंपनीत त्यांची जॉईनिंग आजपर्यंत त्यांनी गावाकडच्या सुद्धा घराला घर सगळं एकजूट ठेवून सगळा मित्र परिवार एकत्र ठेवून भाऊकी एकत्र ठेवून इथपर्यंत त्यांचा प्रवास मी जवळनं पाहिला। वन्य आणि वन्य परिवाराकडून मी मला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। कारण माझ्यापेक्षा ज्येष्ठ म्हणजे आमचे धर्मबंधू आहेत जे धर्मप्रसारकातून आहेत तसेच आमचे धर्मबंधू जे सांगोली गावचे माझे सरपंच होते देखील ते ग्रामपंचायत सदस्य होते तसेच ज्येष्ठ साहित्यिक आहेत ज्येष्ठ लेखन करतात आणि त्यामुळे त्यांच्या पहिले मला बोलायला भेटतं ते माझं भाग्य होतं कारण माझ्यानंतर ते बोलणार आहे ते आपल्याला सोयीस्कर असेल या ठिकाणी आपण वाघमारे कुटुंबियांनी जे घर घेतलंय आणि घराचं आपण या ठिकाणी पूजा करून आपण सुरुवात करतो नंतर या ठिकाणी त्यांच्या मित्रांनी नातेवाईकांनी कंपनी नोकरी करत असताना त्यांच्या कर्तव्य चीज केलं आणि त्यांचे बंधूंनी देखील आमचं सांगितलं की त्यांच्या कामामध्ये देखील त्यांच्या कंपनीचं जास्त फायदा कसा होईल या बाबतीत त्यांनी धोरण आखलं आणि त्याचं त्यांनी पाठपुरावा केले। त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि ते यश करत असताना आज या ठिकाणी त्यांनी आपलं पहिलं पाऊल टाकलंय की ज्या सगळ्यांचं आवाज असते की आपल्या आईवडिलांची एक इच्छा असते की मी जे घर बांधलेलं असते जुनं घर काय त्या घरामध्ये राहण्याचं मोठं झाल्यानंतर माझ्या मुलाने देखील ह्याच्यापेक्षा पुढचं पाऊल टाकावं आणि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठी भरभरी करावी। मला असं वाटतं दादांचं दोन्ही वडिलांचं चुलत्यांचं आज त्यांच्या कष्टाचं चीज झालंय। त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या भावाने त्यांच्या बहिणींनी आज आपल्या भावावरती विश्वास ठेवला त्यांनी त्या विश्वासाचं सार्थक त्यांनी केलंय की आपल्या आई वडिलांचं चुलत्यांचं बहिणीचं जीवन कर्तव्यामध्ये जे जगत आहे त्याच्यानंतर त्यांनी आपलं यशस्वी पाऊल या ठिकाणी टाकलं आणि यशस्वी पाऊल टाकत असताना आज खरंच मोठ्या कष्टाने एक घर घेतलेलं आहे आणि घर घेत असताना मी त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा दिली की माणसाच्या यशस्वीचं पहिलं पाऊल असेल तर पहिली नोकरी त्याच्यानंतर दुसऱ्यांदा घर असेल त्याच्यानंतर आपल्या मुलाचं शिक्षण असेल। या ठिकाणी दादांनी खरंच मोठ्या कष्टाने जे घर घेतलेलं आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। माझ्या गायकवाड कुटुंबियांतर्फे चिंचोली गावच्या वतीने तसेच ज्या ज्या संघटना या ठिकाणी काम करतात त्या सगळ्यांच्या वतीने मी दादांना खरंच शुभेच्छा देतो आणि दादांनी या ठिकाणी अजून पुढचं चांगलं यशस्वीरित्या पाऊल टाकून आपल्या आई वडिलांचं नाव या ठिकाणी आपल्या गावातच नाही या देवरोड परिसरामध्ये त्यांनी उज्ज्वल करावं
असं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो व या ठिकाणी आमचं सुखा संघर्ष सामग्री समगान महाकारुणिक खालील भगवान गौतम बुद्धांचं भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी स्मृतीला अभिवादन करतो. या महाराष्ट्राचा रत्नच लागू आहे असं नाही, लक्षात घ्या. संपूर्ण जेवढी मानव जाते वर्ल्ड मध्ये त्या सर्वांनाच लागू आहे. ते जर त्यांनी तोडलं की त्यांची विस्कटती घडी नक्कीच विस्कटते. आज एवढं मोठं छान बनवलं यासाठी त्यांनी व्यवस्थित त्यांच्या कुटुंबियांनी चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं असेल तर भगवान बुद्धांच्या धर्माला फॉलो केलं पाहिजे. नुसतंच आले आता समजा आपण आले घर सगळं झाले पण त्याच्या व्यतिरिक्त इतर काही नसावं. बाबासाहेबांचे विचार आपल्या मुलांचं शिक्षण जास्तीत जास्त काटकसरीत चांगल्या पद्धतीत कसं आपण मुलांना शिक्षण देऊ, कारण शिक्षण सर्वात महत्त्वाचं. शिका संघटित हा संघर्ष करा असं बाबासाहेबांनी आपल्या. तर हा संघर्ष कशाचा? शिका. आता शिका म्हणजे त्याचा अर्थ काय काही अर्थ बघितला नुसते हे शिक्षण नाही, तुमचं व्यावहारिक ज्ञान वेगळं आहे, आध्यात्मिक ज्ञान वेगळं आहे आणि नुसतं शैक्षणिक. भगवान बुद्ध सांगतात मनोपुबगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया म्हणून साचे न पदुठेन भासती वा करोती वा तो दुःख मनोती चक्कांगवती पद. ही पहिली गाथा आहे. जर तुम्ही अकुशल कर्माकडे वळाला, जशी बैलगाडीची चाकं बैलांचा पिछा सोडत नाही तसं दुःख तुमच्या पाठीमागे. परत दुसरी गाथा भगवान बुद्धांनी सांगितली मनोपुबगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया म्हणून साचे न पदुठेन भासती वा करोती वा तो सुख मनवेती छाया. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कुशल पारंपरिक काम कर्म केलं आणि जर चाललं तर जशी तुमची सावली तुमची सोबत सोडत नाही तसं सुख तुमच्या बरोबरीने कायम राहतं. एवढ्याची दखल घ्या आणि आपलं मन आपलं चित्त तुम्ही शुद्ध करा. भगवान बुद्धांनी एकाच गातेत तुम्हाला धर्म सांगितलेला आहे. शासन चित्तन मग मैत्री आपण केली पाहिजे आणि आपलं चित्त शुद्ध ठेवलं ना तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभतील. असून मी आधी काही बोलत नाही, माझ्यानंतर विषय बोलतील आणि यानंतर बौद्धाचार्य प्रकाशजी गायकवाड हे आपल्याला मार्गदर्शन करतील. जगाला शांततेचा महान मार्ग दाखवणारे महामानव भगवान गौतम बुद्ध कंधार ते कन्याकुमारी पर्यंत ज्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून आपल्याला आपलाच धम्म आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला हा दिलेला आहे. भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. ज्या महामातेने ज्या राजमातेने ज्या आपल्या पुत्राला जन्म दिला आणि संपूर्ण या महाराष्ट्रावर राज्य करण्याकरता जी कुशल प्रेरणा दिली, कुशल ज्ञान दिलं, कुशल शिक्षण दिलं, कुशल तलवारबाजी केली, कुशल राजकारण शिकवलं, अशी जाधव घराण्यातून भोसले घराण्यात आलेले राजमाता जिजाऊ आणि त्यांचे पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा महामानवांनी आपल्या बहुजन समाजाप्रती जे कार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आणि आज ही सुंदर अशी या ठिकाणी भव्य अशी वस्तू या ठिकाणी घेतली आणि ह्या वास्तूचा आपण
उद्घाटन केलेलं आहे आपल्या माता आणि पित्यांच्या खरं कमलाद्वारे. का तर ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्या जन्मामुळेच आपल्या या जीवनाचं सोनं झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं ऋण हे आपल्यावर आहेच आहे. म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे की प्रथम माझे आई वडील, माझे अत्यंत नातेवाईक, समाज, मित्र परिवार यांच्या सगळे आपल्याला हे जीवन व्यतीत करायचं आहे, जीवन व्यतीत करायचं आहे, आपल्याला राहायचं आहे. आणि हे सर्व आपल्याला कोण शिकवतं तर आपला धम्म आपल्याला शिकवत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तब्बल 1200 वर्षांनंतर परत आपला धम्म आपल्याला दिलेला आहे. हा 1200 वर्षांनंतरचा आपला धम्म आपल्याला कसा मिळाला? पहिला हा धम्म किती वर्ष या भूतलावरचा होता. मुस्लिम राष्ट्र किती वर्ष त्यांनी राज्य केलं, ख्रिश्चनांनी किती राज्य केलं, परत बाहेरच्या जे ब्रिटिश आले त्यांनी किती वर्ष राज्य केलं, संस्थेत लोकांनी किती वर्ष राज्य केलं. परंतु ते 3 आकडी होतं, परंतु आपला 4 आकडी हा धम्म या ठिकाणी होता. म्हणजे 1200 वर्ष या भूतलावरचा आपला बुद्धाचा धम्म होता. आणि हा बुद्धाचा धम्म पहिला पूर्वीचा आपलाच धम्म परत आपल्या बाबासाहेबांना आपल्याला 1956 रोजी आपल्याला बुद्धाच्या वतीत